हप्ता आता लवकरच जमा होणार आहे। महिला बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी ही माहिती दिली आहे। ही लाडकी बहीण योजना अंतर्गत पैसे घेत आहात का? जर हो तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, कारण आज आपण बोलणार आहोत 17वा हप्ता नेमका कधी येणार, कोणाला मिळणार, कोणाला अडचण येऊ शकते आणि तुमचे पैसे अडकू नयेत यासाठी काय काळजी घ्यायची, हे सगळं महत्त्वाची विनंती। अशा सरकारी योजनेचे अपडेट रोज मिळवण्यासाठी आजच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबा। मित्रांनो, महाराष्ट्र सरकारची मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना ही महिलांसाठी खूप मोठी योजना आहे। या योजनेअंतर्गत पात्र महिलांना दर महिन्यात अधिक मदत दिली जाते। आतापर्यंत 16वा हप्ता अनेक महिलांच्या खात्यात जमा झाले आहेत। आता सगळ्यांना एकच प्रश्न आहे, 17वा हप्ता कधी मिळणार? आजच हा व्हिडिओमध्ये आपण खालील सगळ्या मुद्द्यांवर सविस्तर चर्चा करून 17वा हप्ता कधी येऊ शकतो, पैसे येण्यास उशीर का होत आहे, कोणाला 17वा हप्ता मिळणार नाही, स्टेटस कसं चेक करायचं, तक्रार कुठे कशी करायची। मित्रांनो, सरकारी माहितीनुसार लाडकी बहीण योजनेचा हप्ता साधारणपणे महिन्याच्या दुसऱ्या किंवा तिसऱ्या आठवड्यात जमा केला जातो। मागील हप्त्याचा पॅटर्न्स पाहिला तर सरकार निधी मंजूर केल्यानंतर 5 ते 10 दिवसात पैसे खात्यात जमा होतात। त्यामुळे 17वा हप्ता हा या महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात किंवा पुढील महिन्याच्या पहिल्या आठवड्यात येण्याची शक्यता आहे। पात्र हे लक्षात ठेवा, सरकारी प्रक्रिया, बँक सर्व्हिस किंवा कागदपत्राच्या तपासणीमुळे थोडा उशीर होऊ शकतो। मित्रांनो, अनेक बहिणींच्या खात्यात पैसे अजून आलेले नाहीत, त्यामागेही काही मुख्य कारणे आहेत। KYC पूर्ण नसते, आधार बँक लिंक नसते, PDP बंद असणे, चुकीची माहिती अर्जात भरलेली असते, बँक खाते निष्क्रिय असणे, यापैकी एक जरी कारण असेल तर 17वा हप्ता अडकू शकते। खालील महिलांना सध्या 17वा हप्ता मिळण्याची शक्यता कमी आहे: ज्यांचे उत्पन्न निकषापेक्षा जास्त आहे, त्यांनी चुकीची माहिती दिली आहे, ज्यांचे आधार कार्ड अपडेट नाही, ज्यांचे बँक खाते बंद आहे। पण घाबरायची गरज नाही, जर तुम्ही पात्र असाल तर दुरुस्त करून पुन्हा हप्ता मिळू शकतो। मित्रांनो, तुमचा 17वा हप्ता येणार आहे की नाही हे चेक करण्यासाठी अधिकृत वेबसाईट भेट घ्या। लाडकी बहीण योजना पर्याय निवडा, आधार क्रमांक किंवा मोबाईल नंबर टाका, OTP टाका, स्क्रीनवर स्टेटस पहा। जर स्टेटस पेंडिंग असेल तर थोडी वाट पहा, रिजेक्ट असेल तर दुरुस्ती आवश्यक आहे। बँक खाते आधारित किंवा लिंक ठेवा, मोबाईल नंबर चालू ठेवा, कोणालाही OTP देऊ नका, फसवणूक कॉलपासून सावध राहा। मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण लाडकी बहीण योजनेची 17वा हप्त्यावर सविस्तर माहिती पाहिली। जर हा व्हिडिओ उपयुक्त वाटला असेल तर लाईक करा, कमेंट करा, तुमचा प्रश्न विचारा आणि चॅनलला सबस्क्राईब करा अजिबात विसरू नका। अशा सरकारी योजना, बातम्या, अपडेट्ससाठी आपण पुन्हा भेटूया व्हिडिओमध्ये। धन्यवाद।